कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। TWG घोटाळा नेमका काय आहे, कसा झाला हा घोटाळा, पैसे परत मिळणार का, गुंतवणूकदारांना नेमकं काय करावं लागेल हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण आणि शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। कशी फसवणूक झाली, का झाली याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। पाहूया या घोटाळ्याचा संपूर्ण आढावा। मोठ्या परताव्याचं स्वप्न दाखवून हजारो गुंतवणूकदारांना आणि शेकडो कर्मचाऱ्यांना भुरळ घालणाऱ्या TWG कंपनीचा मुखवटा आता गळून पडलाय। हजारो गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलेलं असून चिपळूण, रत्नागिरी, शृंगारतळी, गुहागर, दाभोळ, दापोलीसह महाराष्ट्रातील अनेक गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे। अनेकांनी पै साठवलेला पैसा या कंपनीत गुंतवला होता। मात्र कंपनीचे 3-13 वाजल्यानंतर अनेक सर्वसामान्य ग्राहकांना अश्रू अनावर झालेत। 2018 पासून कार्यरत असलेल्या ह्या कंपनीची चकचकीत कार्यालये चिपळूण, गुहागर, पुणे, संभाजीनगर अशा ठिकाणी उभी आहेत। चिपळूणच्या गुहागर बायपास रोडवरील कार्यालयात देखील मोठा कर्मचारी वर्ग कार्यरत होता। 1 लाख रुपये गुंतवणुकीवर महिन्याला 5,000 रुपये आणि पुढे 3,000 रुपये असा व्याज दिला जात होता। 25 लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना महिन्याला 5% परतावा आणि त्यांना बिझनेस पार्टनर म्हणून सामावून घेण्याचा प्रयोग कंपनीने राबवलेला होता। संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा अंदाज आहे। 2022 आणि 2023 मध्ये वारंवार सेबी आणि NSE या देखरेखी संस्था, गृह विभाग, अतिरिक्त सचिव, आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र शासन, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या मार्फत विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या। त्यानंतर देखील गुंतवणूकदारांना सदर कंपनीबाबत विश्वास वाटत होता। TWG 2.0 या योजनेमध्ये तर अनेकांनी पुन्हा मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केली होती। मुख्यतः पोलीस प्रशासनानं यावर वेळीच कारवाई करणं आवश्यक होतं, परंतु कारवाई तर झाली नाही। उलट यामध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची पोरं बिझनेस पार्टनर असल्याची नावं समोर आली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेकांनी तक्रारी केल्या, परंतु कारवाई झाली नाही। राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये याबाबत लोकांनी MPID अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कारवाईची पत्र दिलेली आहेत, तरी देखील कोणतीच कारवाई झाली नाही। अखेर यवतमाळ नंतर TWG कंपनीचा संचालक समीर नार्वेकर याच्यावर चिपळूणमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला। कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्यातील विविध भागांमध्ये TWG कंपनीच्या विरोधात गुंतवणूकदार आक्रमक झालेत। कंपनीचे संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकरसह शाखा व्यवस्थापक संकेश घाग यांच्यावर चिपळूण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। चिपळूणमध्ये प्रतीक दिलीप माटे, वय वर्ष 29 यांच्यासह त्यांच्या बहिणीची तब्बल 28,50,000 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना अलीकडेच घडली। गुहागर आणि चिपळूणमधील 4 जणांविरोधात याबाबत गुन्हा दाखल झाला। त्याच्यामध्ये पहिलं नाव समीर नार्वेकर, राहणार गुहागर, नेहा समीर नार्वेकर, राहणार गुहागर, संकेश रामकृष्ण घाग, राहणार चिपळूण, सिद्धेश शिवाजी कदम, राहणार कामथे, तालुका चिपळूण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। मी प्रतीक दिलीप माटे, राहणार कामथे, साधारणतः 2018 पासून चिपळूण येथे कार्यरत असलेल्या TWG असोसिएटेड चिपळूणमध्ये सिद्धेश शिवाजी कदम व संकेश रामकृष्ण घाग यांच्या ओळखीतून निर्माण झालेल्या विश्वासावर विश्वास ठेवून मी व माझी बहीण आम्ही दोघांनी TWG असोसिएटेड चिपळूणमध्ये जवळपास 28.5 लाख रकमेची गुंतवणूक केली होती। त्यावर आम्हाला 3 ते 4% परतावा मिळण्याचे आश्वासन कंपनीकडून देण्यात आलं होतं। त्यानुसार आमच्याकडून करारसुद्धा करून घेण्यात आला होता। सुरुवातीच्या थोड्या काळात आपल्याला कंपनीकडून ठरलेल्या टक्क्यानुसार व्याजदर देण्यात आला होता, परंतु गेली 3-4 महिने कंपनीकडून आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा व्याजदर अथवा म्हणजे अमाऊंट इन्व्हेस्ट केले मुद्दल अमाऊंट कंपनीकडून देण्यात टाळाटाळ होत आहे। त्या संदर्भात कंपनीचे संचालक समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर, सिद्धेश कदम व संकेश घाग यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांच्याकडून आपल्याला वारंवार खोट्या तारखा, खोटी आश्वासनं, खोटे दिवस देण्यात आले। त्यांचे समीर नार्वेकर व त्याच्या अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जशी कंपनीमार्फत TWG कंपनीमार्फत माझी फसवणूक झाली, तसेच चिपळूणातील हजारो लोकांची यामध्ये जवळपास कोटीमध्ये इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक केली आहे। त्यामुळे माझं त्या सर्व लोकांना आव्हान आहे की तुम्ही सर्व लोकांनी पुढाकार घेऊन या फ्रॉड कंपनी विरोधात सगळ्यांनी तक्रार दाखल करावी असं मी आवाहन करतो। या फ्रॉड कंपनी विरोधात तक्रार दाखल केली तर निश्चितच
आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. हे काय नेमकी प्रक्रिया झाली आणि कशा पद्धतीचा गुन्हा आहे तो? बरोबर आहे. काल दिनांक 22/9/25 रोजी TWG असोसिएट कंपनीचे संचालक समीर नार्वेकर, त्यांची पत्नी सौ नेहा नार्वेकर, त्यांचे कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत संकेत घाग आणि सिद्धेश शिवाजी कदम यांनी यातील काल रोजी पोलीस स्टेशनला आलेले फिर्यादी प्रतीक माटे यांनी दिले फिर्यादीवरून त्यांची ह्या आत्ताची जे नाव घेतले आहेत कंपनीचे संचालक आणि प्रतिनिधी यांनी त्यांचा सर्वप्रथम विश्वास संपादन केला. विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 2023 ते मे 25 पर्यंत साधारणतः 28.5 लाख रुपये घेऊन त्यातील काही त्यांना परतावा दिला 3 ते 4% व्याजदराने आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे पैसे बंद केले. असं करून त्यांची फसवणूक केलेली आहे. अशा स्वरूपाची तक्रार आल्याच्यानंतर आम्ही फिर्यादी सांगितल्याप्रमाणे यावर नमूद 4 व्यक्तींविरुद्ध चिपळूण पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल केलेला आहे आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात. त्यानंतर नमूद गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा रत्नागिरी यांच्याकडे माननीय वरिष्ठांच्या आदेशाने वर्ग केलेला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून होत आहे. कारण त्या गुन्ह्यामध्ये जे डिपॉझिटर्स आहेत त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नमूद गुन्ह्याचा तपास माननीय माननीय पोलीस अधीक्षक श्री नितीन बागाटे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा रत्नागिरी ही करत आहे. आणि आमच्याकडे कालपासून जे काही लोकांचे फोन येतात त्यांना आम्ही सदरबाबत माहिती दिलेली आहे की यापुढे आपली काही जी काही फसवणूक झाली आहे किंवा आपल्या मित्राची, आपल्या हस्तकांची, त्या संदर्भात आपण यापुढे आर्थिक गुन्हा शाखा रत्नागिरी यांच्याकडे संपर्क साधावा आणि ती त्या पद्धतीची पुढील कायदेशीर कारवाई करते. दिनांक 22/9/25 रोजी दिलीप 29 वर्ष यांनी चिपळूण पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली. ही जी कंपनी आहे आर्थिक गुंतवणुकीची कंपनी, या कंपनीने त्यांची फसवणूक केलेली आहे आणि सदर FIR मध्ये त्यांनी ज्या तक्रारीमध्ये दिलं की त्यामध्ये त्यांची बहीण व त्यांनी यामध्ये साधारण 25 लाखापर्यंतची गुंतवणूक केली आणि जेव्हा गुंतवणूक केली तेव्हा या कंपनीचे सर्वेसर्वा समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी नेहा नार्वेकर हे त्या कंपनी सर्वेसर्वा होते. यांनी सर्व ठेवीदारांना या लोकांकडून ठेवी गोळा केल्या. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की 10 लाखापर्यंत सर्वसाधारण तुम्ही जर ठेवत असाल तर महिन्याला 3% रकमेने त्याचा परतावा देण्यात येईल, व्याज देण्यात येईल आणि जर त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर 4% देखील परतावा ते देता येईल. सुरुवातीला काही दिवस त्यांनी परतावा दिल्याचे इथे सांगतायत, परंतु त्यानंतर पुन्हा त्यांनी असं कुठलीही रक्कम परत देण्याचं टाळलं आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी सातत्यानं पाठपुरावा करणं सुरू केलं आणि शेवटी जेव्हा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही असं समजल्यानंतर त्यांची फसवणूक झाली, तर त्यानंतर त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. सदर या गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपींच्या विरुद्ध प्रथमदर्शनी हा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये TWG कंपनीचे अध्यक्ष समीर सुभाष नार्वेकर, त्यांच्या पत्नी नेहा नार्वेकर आहेत. त्या कंपनीमध्ये काम करणारे किंवा तिथे मॅनेजमेंट करणारे संकेत रामकृष्ण घाग आणि सिद्धेश शिवाजी कदम या 4 लोकांच्या विरुद्ध यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, या गुन्ह्याच्या संदर्भात किंवा या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात अजून कोणी तक्रार करणार आहे किंवा आपण जनतेला काय सांगू शकतो? नाही, याबाबत जे यापूर्वी काही अर्ज आले असतील तर आम्ही प्रथम त्या गुन्ह्यामध्ये सर्व समाविष्ट करून घेऊ आणि यामध्ये अजूनही तक्रार असं सांगणं आहे की बऱ्याच लोकांनी यात गुंतवणूक केलेली आहे. जे कोणी यामध्ये पीडित असतील, गुंतवणूक केलेली आहे आणि ज्यांची फसवणूक झालेली आहे अशा लोकांना यामध्ये आमचं आव्हान आहे की त्यांनी याप्रमाणे तक्रारी द्याव्यात. आमच्या जिल्ह्यात कुठल्याही पोलीस स्टेशनला जरी तक्रारी दिल्या त्यांनी तरी आम्ही त्या संबंधित गुन्ह्यामध्ये त्या तक्रारी आम्ही वर्ग करून तो तपास करू. सुरू आहे की इथलं बंद झालं, याबद्दल काही माहिती घेतलीत का तुम्ही? नाही, आता ह्या तपास काल तर गुन्हा दाखल झालेला आहे. या अनुषंगाने आम्ही सर्वांना आवाहन केलेले आणि एकदा तपास आमच्या तो आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील आम्ही वर्ग केलेला आहे. त्यामुळे या तपासामध्ये आता सर्वच ह्या गोष्टी निष्पन्न होतील. सर, असं म्हटलं जातं की या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणावर पोलीस वर्गाने जास्त गुंतवणुकी किंवा पोलीस कर्मचारी आहेत. यामध्ये आमच्याकडे प्रथमदर्शनी जी तक्रार आहे त्यामध्ये तरी आम्हाला एका तक्रारदारानं दिलेली आहे. अशी काही तक्रार आली तर आम्ही तात्काळ त्यामध्ये गुन्ह्यामध्ये समाविष्ट करून त्याप्रमाणे तपास करू. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशन अंतर्गत अशा प्रकारे तुम्ही ज्या ज्युरिडिक्शनमध्ये जाता तिथे तुम्ही तक्रार करू शकता. तक्रारी अर्ज द्या तुम्ही, तो तक्रारी अर्ज EOW कडे हा जो गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात येईल. आणि या घोटाळ्यासंदर्भात सविस्तर विश्लेषण आणि सखोल चर्चा आपण आर्थिक विश्लेषक
पंकज दळवी यांच्यासोबत केलेली आहे ती आपण पाहूयात. आपल्यासोबत पंकज दळवी जोडले गेलेले आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आर्थिक विश्लेषक आहेत. TWJ फ्रॉड संदर्भात, घोटाळ्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे, वेळोवेळी तक्रार केलेली आहे. आज आपल्याला त्यांच्याजवळ या सगळ्याबाबत चर्चा करायची आहे. पंकज दळवीजी, आपलं कोकण कट्टा न्यूजमध्ये स्वागत. पहिला प्रश्न आहे, आता सध्या TWJ घोटाळा प्रकरणासंदर्भातल्या अनेक बातम्या आपण पाहतोय, चर्चा तशा आहेत. मला सगळ्यात पहिलं जाणून घ्यायचं आहे, TWJचा जन्म कधी झाला आणि त्याचा विस्तार कसा झालेला आहे हे आधी आपण पाहू, आणि त्यानंतर हा फ्रॉड नेमका कसा आहे त्याबद्दल देखील आपण अधिक चर्चा करणार आहोत. TWJ इनिशियली सुरुवातीला ज्यांनी काम केलं हे मानगाव ब्रांच पासून सुरू केलं त्यांनी, रायगड मधल्या. बरं. तिथे त्यांचं ट्रेडिंग होतं. नंतर त्यांनी हळूहळू म्हणजे त्यांचा मूळ भाग असलेला म्हणजे चिपळूण गुहागर तालुक्यामध्ये त्यांनी काम सुरू केलं. आणि याचा विस्तार म्हणाल तर अनेक ज्या आमच्याकडल्या लोकल टुर्नामेंट्स असायच्या नाही का, म्हणजे ही पॉन्झी स्कीम आहे हे याचं आयडेंटिफिकेशन बऱ्यापैकी हे तशामुळे झालं की या बऱ्याचशा क्रिकेटच्या टुर्नामेंट्स आहेत त्याच्यामध्ये स्पॉन्सरशिप्स असतील किंवा कुठे कुठे व्हॉलंटरी सामाजिक कार्यक्रम असतील, तिथे डोनेशन्स असतील, त्यातून ते आम्ही एक शेअर ट्रेडिंग कंपनी आहे आणि आम्ही खूप चांगले इन्व्हेस्टमेंट घेऊन तुम्हाला खूप चांगला परतावा देतो, अशा ओव्हरऑल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती सगळीकडे ओपनली ऍडव्हर्टाईज करत होते ते. असं त्यांचं साधारण गावागावामध्ये एक पब्लिसिटी म्हणा किंवा आपली एक प्रमोशन आहे ते अशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवत होते. आणि हे बरंच खाली रूट पर्यंत पर्क्युलेट झालं अनेक कार्यक्रमांमध्ये. आणि त्यानंतर मग ही लाखोची कोट्यावधीची गुंतवणूक या कंपनीकडे वळू लागली. म्हणजे साधारणतः 2018-2019 पासून त्या कंपनीने सुरुवात केली आपली पाळमुळं रोवायला विविध भागांमध्ये. आणि याला अजून विश्वास अधिकतेचा पडला कारण का 2020 पासून साधारण कोरोना कालखंडापासून ते 2021 पर्यंत साधारण नॅचरलीच असं बघितलं तर भारतीय जो शेअर मार्केट मधली जी स्थिती होती ती अतिशय पूरक होती या सगळ्याला, म्हणजे लोकांचा विश्वास बसण्यासाठी. कारण का त्यावेळी लोकांना इतर इनोसंट जे गुंतवणूकदार होते ना, म्हणजे शेअर ट्रेडिंग करणारे, त्यांना पण खूप चांगले रिटर्न्स भेटत होते. कारण का त्यावेळी मार्केट खरोखरच अपला होतं. जसं मधल्या काळात 2021-22 पर्यंत खूप चांगलं चालतच होतं रिटर्न. त्यामुळे लोकांचा अजून विश्वास बसत होता. मुळतः ही शेअर ट्रेडिंग करत होती का तर त्याच्याबद्दल नक्की सांगता येत नाही. कारण का त्यांनी ज्यावेळी सुरुवातीला सांगितलं की आमची शेअर ट्रेडिंग करतो, पण त्यांच्याकडे असे कोणतेच लाईन नव्हते, म्हणजे शेअर ब्रोकिंगचे लायसन्स नव्हते. आणि आम्ही हे व्हॅलिडेट केलं त्यावेळी माहिती पडलं की हे यांच्याकडे कोणतेच लायसन्स नाहीत, शेअर ब्रोकिंगचे पण नाहीत आणि पोर्टफोलिओ मॅनेजर्सचे पण नाहीत. वस्तुतः ते सगळ्यांना सांगत होते की आम्ही तुमचा पोर्टफोलिओ ऑपरेट करतो, त्याच्यासाठी वेगळं लायसन लागतं, त्याच्यासाठी वेगळे डिपॉझिट्स आहेत ह्याच्या सेबीच्या रेग्युलेटरीजच्या, पण तसं कोणतंच नव्हतं. सो नंतर मग ज्यावेळी याच्या लिगल गोष्टी झाल्या सुरू, जसं की सेबीने यांच्या विरोधात नोटीस काढली 2021-22 मध्ये, त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजने याच्या संबंधी नोटीस काढली. त्यावेळी तर त्यांनी हे डिनाय केलं आम्ही शेअर ट्रेडिंगच करत नाही. आणि आमच्या ह्या विस्तृत अनेक कंपन्या आहेत, जसे की TWJ इन्फ्रा असेल, TWJ लॉजिस्टिक असेल, TWJ हॉस्पिटॅलिटी असेल, आणि या सगळ्या कंपन्या अनेक सांगितल्या त्यांनी, त्यातून त्या आमच्या खूप चांगल्या काम करतात, त्याच्यातून आम्ही रिटर्न देतो. आणि लोकांना इनिशियली सुरुवातीला अशा स्कीम मधून पैसे भेटत असतात, त्यामुळे ती एक मोडस ऑपरेंडी अशा स्कॅमची. म्हणजे हे काय नव्याने झालेलं आहे, पहिल्यांदा झालेलं आहे भारतात असं नाही, फक्त एक कोकणात पहिल्यांदा झालेलं आहे. त्याच्यामुळे ते लोकांना फार लक्षात लवकर आलं नाही. आणि आता बघतोच आपण ती झालेली परिस्थिती या सगळ्या. अगदी. पण या TWJचा पाया काय आहे आणि काय सांगून लोकांना फसवलं गेलं? TWJचा पाया मुळात हाच आहे की ही एक बेसिकली स्पॉन्झी स्कीम आहे, पिरामिड स्पॉन्झी स्कीम म्हणतो ती आहे. की एकाकडून घेतलेली गुंतवणूक ही सर्क्युलेट करायची 3-4 जणांमध्ये, आणि मग त्याच्यामध्ये 3-4 जणांना असं वाटतं की रक्कम एकच असते पण ती अनेक ठिकाणी दिली जाते. त्या म्हणजे उदाहरणार्थ A कडनं घेतलेली गुंतवणूक ही B ला दिली जाते, B कडनं घेतलेली गुंतवणूक C ला दिली जाते. आणि त्यावेळी काय होतं की नवीन जो D असतो तो बघा, त्याला काय वाटतं की हा मार्केटला यांच्याकडून खरोखर रिटर्न दिले जात आहेत. आणि याच्यात माउथ टू माउथ पब्लिसिटी हा सगळ्यात मोठी ह्या अशा स्कीमची स्ट्रेंथ असते, की मल्टिपल होतात. आणि खूप इनोसंट लोक पण असतात, म्हणजे इनोसंट बायर असतात, ज्याच्यात म्हणजे कोकणात त्यातून
आता आमचा जो किनारपट्टीचा भाग आहे त्याच्यात मायक्रो फायनान्सिंग वगैरे हे सगळं नसल्यामुळे बऱ्याच लोकांनी गोल्ड किंवा सोनं ठेवून पैसे घेतलेले आहेत, किंवा अॅन्युअल रिटर्न जो आहे कंपनीचा तो जास्त आहे. जसं की महिन्याला कंपनी जर ऑफर करते 4% महिन्याला, तर ते इयरली होतात जवळपास 36%. त्याचऐवजी मग लोकांनी काय करायला, लोकांना हे काय समजलं की लोकांना समजलं म्हणण्यापेक्षा कंपनीने पण हे सांगितलं की तुम्ही बँकेकडनं लोन घ्या 7% किंवा 8% मध्ये वर्षाचं अॅन्युअल लोन 9% मध्ये, आणि ते आमच्याकडे गुंतवा, तुम्हाला 36% म्हणजे उरलेला जवळपास 21% फायदाच आहे ना. अशा गैरसमजुतीतून सुद्धा लोकांनी लोन काढून पैसे टाकलेले. हे गंभीर आहे सगळ्यात महत्वाचं. मला सांगा, हा एकूण घोटाळा किती कोटींचा आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे, आणि आता साधारणतः तुमच्या भागातल्या किती लोकांची फसवणूक झाली असेल, एक टेंटेटिव्ह आकडा? फसवणूक किती लोकांची झाली हे असं अगदी म्हणजे टेंटेटिव्ह आकडा सांगण्यापेक्षा, म्हणजे जो स्वतः समीर नार्वेकर जो आहे, म्हणजे त्याचा प्रवर्तक नेहा नार्वेकर, समीर नार्वेकर, त्यातील समीर नार्वेकर हा अनेक भाषणातून स्वतः बोललेला आहे लोकांना की माझे स्वतःचे म्हणजे तो ज्यावेळी आता झूम मिटिंग करतो किंवा TWJ फॅमिली म्हणून तो एक व्हिडिओ बनवतो, त्याच्यामध्ये वी आर नाऊ 11,000 फॅमिली मेंबर्स, म्हणजे 11,000 गुंतवणूक आहेत असं तो स्वतःच म्हणालेला आहे. आणि याच्यामध्ये 1200 कोटीची आतापर्यंत आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक झाली, 1200 कोटीची, असं तो स्वतःच म्हणालेला आहे या सगळ्या याच्यात. प्लस ज्यावेळी याच्यात कसं की सुरुवातीला ज्यावेळी याच्या तक्रारींचा विषय झाला त्यावेळी तो हे पण म्हणाले की याच्यात अधिक पोलीसच अधिकाऱ्यांचीच गुंतवणूक, तुम्ही काय कंप्लेंट करणार किंवा काय होणार माझ्या कंपनीचं. ज्यावेळी 2021-22 ज्यावेळी सेबीने नोटीस काढली, गृह विभागाने म्हणजे तत्कालीन गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांनी नोटीस चौकशीचे आदेश दिले, त्यावेळी देखील ते म्हणाले की काय होणार नाही, कारण का पोलिसांचीच गुंतवणूक आहे याच्यामध्ये. आणि आता दिसतंय ते कुठेतरी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट यंत्रणेचा. किती पोलिसांची गुंतवणूक असू शकते महाराष्ट्रातून? म्हणजे म्हणजे तो हे त्याच्याच वर्बली आले, असा एकदम प्रॉमिनंट एव्हिडन्स असा आहे असा मिळेल की शक्यता म्हणजे मिळेल की नाही माहिती नाही, पण त्यानेच हे म्हटलेलं की माझ्याकडे जवळपास 2300-2400 पोलिसांचेच पैसे आहेत महाराष्ट्रभरातल्या. महाराष्ट्रभरात यांच्या 20 ब्रांचेस आहेत. त्यातील कोकणातल्या ज्या ब्रांचेस आहेत त्या रत्नागिरीत आहे, चिपळूणला आहे, माणगावला आहे, आणि आमच्याकडे शृंगारतळीला एक आहे. अशा 4 ब्रांचेस त्यांच्या होत्या कोकणात. असं शृंगारतळी, चिपळूण किंवा रत्नागिरीतलं असं कोण मोठं नाव आहे पोलिसांचं की याच्यामध्ये गुंतवणूक आहेत, किंवा मग आम्हाला जी माहिती कळली आहे त्याच्यामध्ये असं आहे की एका मोठ्या ऑफिसरच्या मुलाची पार्टनरशिप आहे, तर याबद्दल काही सांगू शकता का तुम्ही? हो, याच्यात आता चर्चा भरपूर आहे की ज्यावेळी ह्या चिपळूणमध्ये या तक्रारी दाखल होत होत्या त्यावेळी याच्यामधून बऱ्याचदा लोकांना FIR दाखल करण्यामध्ये दिरंगाई झाली. यवतमाळ मधून ज्यावेळी तक्रार झाली त्यानंतर चिपळूणमध्ये ही तक्रार इनिशिएट झाली, अदरवाईज ही होत नव्हती. स्वाभाविकता कॉग्निजेबल ऑफेन्स मध्ये अशा FIR तात्काळ करण्याचा गृह विभागाला अधिकार असतो किंवा पोलिसांना अधिकार असतो, पण तसं काही झालं नाही. असं म्हटलं जाते की आता बरेच जण की तत्कालीन जे DYSP होते राजमाने त्यांचीच फॅमिलीतली लोक आहेत ती म्हणजे त्याच्यात बिझनेस पार्टनर आहेत माणगाव ब्रांचमध्ये, त्यांचा मुलगा. त्याच्यामुळे त्याच्यात काय होणार आहे असं स्वतः समीर नार्वेकरने अनेकदा सांगितलेलं आहे आणि त्याच चर्चा आहेत सगळीकडे. बरं, आता ही सगळी फसवणूक झालेली आहे, घोटाळा झालेला आहे. सिंगापूरचा जो गाजर दिला जातोय, आता जे फसवणूक झालेली आहे, जे कॉल करतायत, जे गुंतवणूकदार, त्यांना सिंगापूरमधून आपल्याला इन्व्हेस्टमेंट किंवा फंडिंग येणार आहे असा जो गाजर दिला जातोय त्यामध्ये किती तथ्य आहे आणि तो किती कशा पद्धतीनं एक फसवणुकीचाच भाग आहे हे तुम्ही कसं सांगू शकता? सिंगापूरमधून खरंच काही येणार आहे? बघा, ज्यावेळी भारतातील निधी हा दुसऱ्या देशात जातो तर तो 2 वेने जातो, एक तर लिगल मार्गाने जातो किंवा दुसऱ्या कुठल्या अन्य काही चुकीच्या मार्गाने, जसं हवाल्यामार्फत वगैरे जातो. तुमची सिंगापूरमध्ये जेव्हा एखाद्या कंपनीबरोबर डील होते किंवा काहीतरी असतं तर तुमच्यामध्ये काहीतरी देवाणघेवाण झालेली असते, तुम्ही पैसे दिलेले असतात किंवा तुमचा ॲश्युरन्स काय असेल किंवा त्यांचा जिथे काहीतरी तुमचा बिझनेस असेल त्यावेळेस तुम्हाला ती कंपनी पैसे देत असते किंवा कोणत्या तरी एका कारणासाठी पैसे देत असते. आता जर TWGचं बघितलं तर त्यांचं ट्रेडिंग ही नाही होत आहे, असणाऱ्या कंपन्यांचंही कुठलं वर्क प्रोफाईल दिसत नाहीये. मग असं कोणत्या कारणासाठी ते पैसे देणार आहेत ना, म्हणजे
आणि तसे देणार असतील तर ते इनसिक्युअर लोन म्हणून त्यांनी मधल्या काळात एक डॉक्युमेंट फिरत होतं. इनसिक्युअर लोन मध्ये अशी कुठली इंटरनॅशनल वे मध्ये ट्रान्झॅक्शन पॉसिबल नसतात. अनेक म्हणजे मी काय कोणी सांगू शकेल की या मार्गाने असे कुठली सिंगापूर मधली कुठली तरी कंपनी इथल्या कुठल्या तरी कंपनीला लोन देईल, हे पॉसिबल नाही होत. मग तुम्ही आयदर दुसऱ्या कंपनीला कुठल्या तरी मार्गाने समजा स्विंग मध्ये वगैरे मदत केली असेल शेअर ट्रेडिंग मध्ये आणि त्यातून जर चुकीच्या मार्गाने पैसे गेले तर होत असेल तर वेगळी गोष्ट, पण ते त्या पॉसिबल होण्या पण शक्यता नाही आहेत. कारण का 2-1 वर्ष यांनी ट्रेडिंग ही केलेलं नाही. एक साधारण 1-1.5-2 वर्ष यांचं ट्रेडिंग ही बंद होतं, हे कंपनीतलीच लोक सांगतात की आमचं ट्रेडिंग पण बंद नव्हतं. फक्त त्यावेळी तो सांगायचं मी ट्रेड कुठे करतो, माझं सगळं कंपन्यांच्या प्रगतीवरती आहे, माझं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट भरपूर आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट आहेत. आणि त्याचा तो हवाला देताना सांगायचा की माझे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तत्कालीन मुख्यमंत्री आता एकनाथराव शिंदे, हो आताचे उपमुख्यमंत्री, यांच्या बरोबरचा तो फोटोचा रेफरन्स सांगायचा. अनेक IPS ऑफिसर्स आहेत त्यांचे रेफरन्स सांगायचे की हे माझे सगळे मित्र आहेत, त्यांच्यासोबत माझे फोटो आहेत बघा. आणि त्यामुळे लोक विश्वास ठेवायचे ह्या सगळ्यावरती. मला सांगा, शृंगारतळीमध्ये साधारणतः शृंगारतळी, चिपळूण आणि रत्नागिरी आणि दापोली आणि दाभोळ असे मला वाटतं हे जे मेन हॉटस्पॉट आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आलेली आहे. साधारणतः तळीमधून किती लाखांची उलाढाल झाली असावी? एक 15 ते 20 कोटी, चिपळूणमधून 30 ते 40 कोटी, दाभोळमधून 5 ते 6 कोटी, दापोलीतून 10-12 कोटी. तुमच्याकडे काही असं एक टेंटेटिव्ह आकडा आहे का की शृंगारतळीमधून एवढ्या लोकांची, म्हणजे सगळ्या एकूण लोकांची फसवणूक झाली ज्याचा आकडा 10-15 लाखांचा असू शकतो, असं काही तुम्ही विभाग वाईज सांगू शकता का, म्हणजे लोकांना परफेक्ट कळेल? तुम्ही सांगितलेल्या आकड्याच्या सगळे आसपास आकडे असू शकतात. याच्यात कसं झालंय की लोकलज्जा हा प्रकार, त्यातून यांनीच TWJनेच पसरवलेले मीथ की तुम्ही जर अशा तक्रारी म्हणजे जर केला तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. एक दुसरी गोष्ट, तुम्ही तक्रार केलात तर पोलीस तुम्हालाच विचारणार तुम्ही एवढे पैसे कुठून आणणार. ऍक्च्युली मुळात हे दोन्ही पसरवलेले मीथ आहेत. पोलिसांना असा कुठला विचारायचा अधिकारच नसतो की फसवणूक झाली त्यांनी दाखल करणं गुन्हा. पैसे कुठून आले किंवा काय आले हा विषय हा पूर्णपणे आयकर विभागाचा असतो की त्यांनी पैसे कुठून आणले. पण ह्या मीथमुळे अनेक जण पुढे येत नाहीत. आणि आता पैसे मिळण्याचं मार्ग एकच आहे की सदर कंपनीवरती ज्यावेळी MPIDच्या अंतर्गत गुन्हा दाखल होईल, त्यांच्या बिझनेस पार्टनर्स असतील, कंपनीचे ऍसेट्स असतील, ज्या काही ऍसेट्स असतील त्याच्या रिकव्हरीतून ह्या लोकांना पैसे परत दिले जावेत. हाच एक मार्ग आहे. किंवा कंपनीने जर कुठे दुसरीकडे पार्क केले असतील तर, आणि ते पैसे फक्त तक्रार दाखल केल्यानंतरच मिळणार आहेत, ते असेच मिळणार नाहीयेत. म्हणजे मग प्रत्येक गुंतवणूकदाराला तक्रार करावी लागेल? 2 ठिकाणी तर तक्रार झालंय, गुन्हा दाखल झालाय, यवतमाळमध्ये, चिपळूणमध्ये. मग आता जेवढे गुंतवणूकदार आहेत त्यांना सगळ्यांना तक्रार करावी लागेल की ह्या 1-2 किंवा मग जे काही प्रमुख जे पुढे येतील त्यांच्या तक्रारीवरती पुढे काही होऊ शकतं? नाही, जे तक्रार करतात यात तसंच आहे की जो इंडिपेंडेंटली तक्रार करतो, जो सांगतो की माझी फसवणूक झालेली, या अर्थात अधिकारी असावेत किंवा कोणी असावेत, शेवटी त्यांनी म्हणजे हा कोणालाच बोलायचा अधिकार नाही की अधिकाऱ्यांचे पैसे ब्लॅक आहेत. असेल ठीक आहे, कोणाला तरी म्हणजे वाटत असेल की ठेवू शकतो एखादा विश्वास की बाबा हा इथून मला जर रिटर्न जास्त भेटत असतील की त्यातून मी अधिक कमवू शकतो. म्हणजे अर्थार्जन करणं ही काय कोणती चुकीची गोष्ट नाही. ते अधिकारी असावेत, पोलीस असावेत, ते सामान्य नागरिक असावेत, त्यामुळे त्यांनी गुंतवलेले आहेत. पण ह्या मीथमुळे अनेक जण घाबरतात. पण स्वतःला इंडिपेंडेंटली तक्रार केल्याशिवाय लोकांना तसे पैसे मिळणार नाही. म्हणजे असे सहजासहजी कसे मिळतील कसे? नाही, मला तेच म्हणायचंय की किती लोकांनी तक्रार करणं अपेक्षित आहे? आता 2 झालेत, अजून 10, 12, 50, 100 की 1000 ते म्हणतोय मी. आता कलेक्टिव्हली ज्या तक्रारी करतायत म्हणजे जे मला समजतंय त्यानुसार की यवतमाळमध्ये खूप काही मॉब एक 60-70 लोक एकत्र येऊन तक्रार करतायत. पुण्यामध्ये पण तसंच काहीतरी आहे, एक 100-150 लोक एकत्र आलेत आणि ते तक्रार करतायत. या लोकांनी अनेक व्हॉट्सअप ग्रुप करून त्यांच्यावरती ठरतंय की कशा पद्धतीने तक्रार केली जावी. काय होतं याच्यात की असे जे स्कॅम करणारे लोक असतात ते मॅनिप्युलेशन मध्ये खूप नाही का एक्सपर्ट्स असतात. लोक त्यातून त्यांना मॉब सायकोलॉजीचा एक पूर्ण अंदाज आलेला असतो. त्यामुळे ज्यावेळी अशा तक्रारी संदर्भात कुठले निर्णय होतात ना, त्यावेळी तो झूम मीटिंग घेऊन एखादी तारीख अनाऊन्स करतो की ह्या तारखेला तुमचे सगळे पे आउट्स होतील. आणि मग तो टाइम निघून जातो
आणि ती जी एनर्जी असते त्यांनी एकत्र केलेली की बाबा आपण आता तक्रार करूया, ती कोलॅप्स होते. नंतर मग पुन्हा ती तारीख येते त्यावेळी परत तो काहीतरी दुसरी तारीख देतो की आता नाही तर आमचं काम अजून थोडं वाढलंय, अजून खुललंय. असं करून त्यांनी जवळपास 6 महिने तर हा टाइम घेतलाच या कंपनीने. आणि हे 6 महिन्याचा टाइम घेता घेता पॅरलली सगळे त्यांचे ऑफिसेस पण बंद झाले. तिथला स्टाफचा तर पगार 6 महिने झालेला नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. आता म्हणजे त्या स्टाफ बद्दल पण सहानुभूती असायचं, कारण पण हे ऑफिसेस बंद झाल्यानंतर सील झालेत की ते फक्त बंद झालेत? आता मला वाटतं की चिपळूणचं ज्यांचं ऑफिस आहे ते त्यांनी पुन्हा एकदा त्यांचं भाडंच दिलं गेलं नाही, त्यामुळे ते त्यांनी पुन्हा त्यांचं ऑफिस पुन्हा त्यांनी परत मिळवलं. म्हणजे जो मालक होता त्यांनी पुन्हा परत मिळवलं. असं सगळ्या ठिकाणी स्थिती आहे. अशी शृंगारतळीमध्ये झालं, असं रत्नागिरीत झालं, असं चिपळूणमध्ये पण झालं. कारण का या कंपनीची स्वतःची अशी काय प्रॉपर्टी आणि ऍसेट काय आहे सच्चाच असं दिसत नाहीये. पण यांनी यातले पैसे, या पैशातून यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावरती, स्वतःच्या नावावरती कुठे कुठे मोठ्या मोठ्या लँड प्राईम लोकेशनला जागा घेतलेल्या, तीच ऍसेट आहे आणि त्यातूनच सामान्यांचे पैसे मिळू शकणार आहेत. बरं. ते त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आम्हाला जी माहिती कळते 500 कोटीची गुंतवणूक आहे. म्हणजे साधारणतः एक 500-600 कोटीची गुंतवणूक या माणसाने केलेली आहे. म्हणजे TWGचा संस्थापक समीर नार्वेकर. तर त्यांनी 500 कोटीची 500 ते 600 कोटींची गुंतवणूक केली आहे. कोकणामध्ये काही जमिनी आणि दुसरं म्हणजे मुंबईमध्ये जे काही बिल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून असं काही केलेलं आहे. याच्यामध्ये किती तथ्य आहे? म्हणजे तुम्हाला काय याबाबतची माहिती आहे की असं काही इन्व्हेस्टमेंट आहे? ऑन रेकॉर्ड तशा गोष्टी तशा काही दिसल्या नाही. त्याच्याबद्दल आता अधिकपणे ज्यावेळी महसुली कागदोपत्री तुम्हाला काही मिळालं का? म्हणजे तुम्ही जेव्हा तक्रार केली, अर्ज केले, कागदोपत्री काही इन्व्हेस्टमेंट मिळाली का? नाही, याच्याबद्दल माझ्याकडे तरी काही नाहीये किंवा त्यांनी ऍसेट खरेदी केल्यात. पण 100% पैसे पार्क केलेत असं अनेक त्याच्यातलीच काही त्यांच्यातलीच लोक आहेत, संपर्कात आहेत माझ्या. ते सांगतात की हे शक्यता आहे की हे पैसे ज्यावेळी TWG 2.0 म्हणून त्यांनी एक 2.0 म्हणून एक प्रोग्राम डिक्लेअर केला आणि सांगितलं की आता आमचा शेवटचा फेज आहे, इथून आम्ही तुम्हाला हेवी रिटर्न देऊ शकत नाही, फक्त अॅन्युअली 18% रिटर्न देऊ शकतो. तर तुम्ही आता जर गुंतवलात तरच तुम्हाला ही स्कीम चालू राहील कंटिन्यू. पण भारतामध्ये 500 कोटीचं पैशाचं पार्क करणं एवढं इझी आहे? 10-15 लाख आले की नोटीस येते. तर 500 कोटी किंवा मग जी काही त्यांनी गुंतवणूक केली आहे ती पार्क करणं शक्य आहे का? अगदी शक्य आहे. याच्यात आता जर तुम्ही बघाल तर USDT मध्ये कन्वर्ट करणं, पळवाटा आहे मध्ये कन्वर्ट करणं आणि ते फ्रीज करणं एका ठिकाणी, याच्यात अनेक मार्ग आहेत. आणि ते तसं जर केलं तर ते टेक्निकली त्या पैशाला रिकव्हर करणं हे खूप अडचणीचं असतं. मग त्याच्यासाठी त्याचे म्हणजे कुठे अर्थात ते एका छोट्या डिव्हाइस मधून देखील होतं ना. म्हणजे तुम्ही जसं गुगल पे वापरता तसं USDT मध्ये कन्वर्ट करून एखाद्या ऍपमध्ये, अनेक ऍप आहेत त्यांचे टोकन ऍप्स, त्याच्यामध्ये जर तुम्ही पैसे त्याचे कन्वर्ट करून पार्क केले तर तुम्हाला त्या पैशापर्यंत पोहोचणं हे खूप अडचणीचं असतं. आणि तशी अजून यंत्रणा सक्षम नाही आपल्याकडली त्या टेक्नॉलॉजीला. मग वेळोवेळी सिंगापूर जर बोललं जातं, वेळोवेळी सिंगापूरचं आपण नाव ऐकतोय, मग हे जे काही पार्कचं हब आहे ते सिंगापूर आहे असं वाटतंय? म्हणजे शक्यतांवरती आपण बोलतोय, असं काही असावं? नाही, असं नाही, मला तरी वाटत नाही काही. बरं. कारण का ज्या प्रकारे ट्रान्झॅक्शन मी म्हटलं तसं अगोदर जसं की तुमचा कुठला तरी व्यवसाय असेल त्या मार्गानेच पैसे होतात. अर्थात ते सगळे लिगल ट्रान्झॅक्शन होतात आणि गव्हर्नमेंट हे सगळे ट्रान्झॅक्शन मॉनिटर करत असतं ज्यावेळी इंटरनॅशनली तुम्ही ट्रान्झॅक्शन करता. पण इथे तरी तसं काय वाटत नाहीये तसं झालेलं. जर हवाला मार्फत गेला असेल तर अर्थात तो चुकीचा मार्ग आहे, पण त्याच मार्गाने जर गेले असतील तर ती शक्यता असू शकते. बरं पंकजी, मला एक 5 ते 6 मुद्द्यांमध्ये ह्या कंपनीचं जरा तोटे सांगा. म्हणजे थोडक्यात की ही कंपनी किती फ्रॉड आहे आणि किती लोकांना कशा पद्धतीनं फसवलेलं आहे. जे अनधिकृत आहे ते अधिकृत त्यांनी बोलताना दाखवलं, ऑन पेपर काहीच नाही. असे 5 ते 6 मुद्दे जे तुम्ही पटकन मांडू शकता आणि आपल्या लोकांना समजू शकतं ते. एकतर TWG असोसिएट जी कंपनी आहे ती शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये करते सांगते. त्यांच्याकडे कोणतेही सेबी किंवा अधिकृत परवाने नाही. हे सगळं गुंतवणूक आधी भारतामध्ये अशी गुंतवणूक स्वीकारणं याच्यासाठी देखील लायसन्स असतात. म्हणजे छोटी पतसंस्था जरी काढायची झाली तरी सुद्धा त्यांना अनेक लायसन्स आणि या सगळ्यांना सामोरं जावं लागतं.
त्याची जुळवाजुळव करावी, तशी कोणती त्यांची व्यवस्था नाही. त्यातनं ट्रेडिंगची कुठली व्यवस्था नाही. त्यानंतर कंपनी प्रोफाईल जर बघायला गेलं तर या कंपनीच्या स्वतःच्या कुठल्या ॲसेट नाही. जे त्यांचं प्राईम कॅपिटल आहे, प्रिन्सिपल कॅपिटल, जे स्वतःचं कंपनीचं जे कॅपिटल आहे ते फक्त 1 लाखाचं. 1 लाखाच्या कॅपिटलमध्ये एवढा मोठा कर्ज चढवला, म्हणजे एवढा मोठा टर्नओव्हर असणारी कंपनी कोण उभारेल असं शक्यच नाही. कारण का एक छोटा जरी व्यावसायिक म्हणाला, छोट्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, एंटरप्राइझिंग असेल, सोल पार्टनरशिप मधली असेल, तरी देखील त्याचा ॲसेट हे कमीत कमी 20-25 लाखाचा तो ठेवतो जर व्यवसाय करायचा असेल तर. ही एक गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे ज्या पद्धतीने पैसे स्वीकारत होते, म्हणजे कॅशमध्ये तर कॅशमध्ये, चेकमध्ये तर चेकमध्ये, ते कुठेतरी एक संशयास्पद होतं. आणि या कंपनी ज्या म्हणालेले की ज्यांच्या ह्या कंपनी म्हणजे TWJच्या ज्या सिस्टर कंपनीज आहेत, TWJ इन्फ्रा, TWJ लॉजिस्टिक, TWJ इव्हेंट्स, अशा ज्या काय 10-12 कंपन्या आहेत, त्यातील 2-3च कंपन्या फक्त रजिस्टर आहेत. बाकीच्या तर रजिस्टर पण नाही, त्यांची फक्त ट्विटर हँडल आणि इतर प्रोग्राम आहेत. दुसरं म्हणायचं तर TWJ सोशल रिफॉर्म्स नावाचं जे काही त्यांचं ऑर्गनायझेशन, ज्यातून ते सामाजिक कार्य करायचे असं म्हणायचे, ती संस्था कुठल्याही कंपनी ऍक्टमध्येही रजिस्टर नव्हती किंवा ती चॅरिटी कमिशनरकडेही रजिस्टर नव्हती. सो ओव्हरऑल हा सगळा इट इज ऑल द बॅग, दुसरं काही नव्हतं या सगळ्यामध्ये. पुन्हा एकदा आपण कोकणाकडे येऊया, कारण आपलं जे मूळ गाभा आहे ह्या सगळ्याचा तो कोकण आहे. कारण रत्नागिरी, दापोली, दाभोळ, शृंगारतळी, चिपळूण, मला वाटतं अजून कुठली गावं आहेत मी जे नावं घेतलेत त्याच्या व्यतिरिक्त? नाही, करेक्ट. महाड, माणगाव वगैरे. महाड, माणगाव, बरोबर. रत्नागिरीच्या म्हणजे ते रायगड जिल्ह्यातले, पण आता ही रत्नागिरी जिल्ह्यातली आपण हे 5 ते 6 नावं, बरोबर ना? हो हो. 5 ते ह्या सगळ्या 6 नावांमध्ये किती कोटी असतील, किती कोटींची गुंतवणूक म्हणजे केलेली असावी? जिल्ह्यातलीच मला वाटतं एक साधारण 100-200 कोटीची इन्व्हेस्टमेंट असावी. कारण का जे माहिती पडते, आता आमचे नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट्स आहेत, तिथल्या अनेक मॅनेजरने सांगितलं लोकांनी असणाऱ्या आमच्या इथल्याच 5-5 कोटीच्या ठेवी ज्या होत्या त्या FD तोडल्यात आणि त्यात इन्व्हेस्ट केलेत. कारण का तुमच्याकडे कमी भेटतात, तिथे टाकतो असं म्हणून नॅशनलाइज बँकांचा जो रेकॉर्ड बघूनच समजते की भरपूर असेल, म्हणजे 200 कोटीपर्यंत असतील पैसे या एवढ्याच भागातल्या लोकांचे. अगदी. मला आता एवढंच सांगा की लोकांना शाश्वती किती आहे की आपले पैसे परत मिळू शकतात? लोकांचा मुळात कसं होतं की असे मी म्हटलं तसं की हे स्कॅम करणारे लोकांनी एक चांगली मॉब सायकोलॉजी अभ्यासलेली असते किंवा त्यांच्याकडे असते, त्यांची एक समज असते त्याच्यात. त्यामुळे त्यांना मॅनिप्युलेशन खूप सहज जमतं. की जी कंपनी जिचा आज ती परतावा न म्हणजे देत नाहीये, त्याला जवळपास 5-7 महिने झाले, आणि या 7 महिन्यानंतर देखील त्याने लोकांचा विश्वास आणि लोकांचं ते म्हणजे तक्रारीपर्यंत न जाऊन देणं, किंवा ज्यावेळी तक्रारीचा असा ज्यावेळी आउटक्राय तयार होतो त्यावेळी एखादी झूम मिटिंग घेऊन तो शांत करणं किंवा त्यांना मॅनिप्युलेट करणं, किंवा आज सिंगापूर असेल, उद्या आमचं अजून एक काम आहे, किंवा आम्ही इथेच लोकल कोणाला तरी गुंतवणूक, त्यातून तुमचे पैसे पटकन देऊन टाकतो, असं करून मॅनिप्युलेट करणे, हे तो खूप चांगल्या पद्धतीने करतोय. आणि पैसे मिळण्याची शक्यता ही तक्रार दाखल केल्यानंतर रिकव्हरी शिवाय यांच्याकडून पैसे मिळणार नाहीत. जर मिळायचे असेल तर गेल्या 6-7 महिन्यातच त्याने थोडे का होईना अर्ध्या लोकांचे तरी देणं सुरू केलं असतं. बरं, मला फक्त हो की नाही मध्ये उत्तर सांगा. लोकांना त्यांचे पैसे मिळणार, हो की नाही? तुम्हाला काय वाटतंय? हे पैसे 100% मिळणार जर ते तक्रार करतील, आणि जर या कंपनीच्या ज्यावेळी ऍसेट्स किंवा या सगळ्यातनं रिकव्हरी त्यातून ते त्यांचे ज्यांचे जे पैसे असतील तसेच मिळू शकतील. अगदी. पण मिळणार पण काय त्याचा पाया काय? 1200 कोटी कुठून आणणार? म्हणजे आता आपण टोरेजचं झालं, त्याच्या आधी अनेक अशा घोटाळे झालेले आहेत, नीरव मोदी आहेत, खूप मोठी नावं आहेत. त्यांचं पुढे काय झालं? त्यांचे काही कंपन्या होत्या, म्हणजे जर 3,000 कोटीचा घोटाळा असेल तर त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 1,000ची, उर्वरित जे 2,000 कोटीचा घोटाळा किंवा मग जी तूट येते किंवा मग ते 2,000 आकड्याचं काय करायचं? आता पण ह्या कंपनीमध्ये ठीक आहे, आपण म्हणतोय 1200 कोटीचा इन्व्हेस्टमेंट त्यांची असेल, 500 कोटींची त्यांची वैयक्तिक मालमत्ता असेल, एक 100-200 कोटींची जी काय असेल ती जर काढून, पण उर्वरित 500-600 कोटींची तूट येते ना आपल्याला, मग लोकांना द्यायचं कोणाला? म्हणजे याच्यात पुन्हा प्रॉब्लेम हेच होणार की 500 कोटीची रिकव्हरी केली तर 500 कोटीमध्ये वाटेगिरी किती असणार?
हा पण मुळात मुद्दा आहे ना. तुम्ही म्हणताय हो, पण मग ते पुढचं कसं होईल? काय कुठल्या बेसिसवरती हे पैसे मिळतील आणि मग त्याची प्रत्येकाला त्याचं 10% किंवा 20% हे वाटेकरी असतील त्या सगळ्यामध्ये? बघा, ज्यावेळी केस ही NPID मध्ये रजिस्टर होते त्यावेळी लोकांचे परतावे देण्यापर्यंतचे जे ऍसेट आहेत 100% याच्यात तूट येणार, कारण का यांनी त्या प्रकारे खर्च केलेले आहेत, त्या प्रकारे यांचे एक्सपेंडिचर तेवढे त्या मोठ्या प्रमाणावर होते, त्यामुळे याच्यात 100% तूट असणार. पण NPID ज्या प्रकारे रिकव्हर करतं, म्हणजे जर तुम्ही फक्त विजय माल्यांचा तुम्ही एक केस स्टडी जर घेतलात किंगफिशर एअरलाइन्सचा, तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांची जी डिफॉल्ट होते ते फक्त एक 8,000 कोटीसाठी होते आणि रिकव्हर करताना जवळपास 14,000 कोटीची रिकव्हरी घेतली. आता त्या कंपनीची ऍसेट होती, या कंपनीची त्याची ऍसेट नाहीये. पण याच्यात मार्ग असा आहे की याच्यात जे बिझनेस पार्टनर आहेत त्यांच्याकडे जे पैसे असतील किंवा त्यांच्या मार्फत जिथे जिथे गुंतलेले पैसे असतील, त्यांनी त्या खरेदी केलेल्या प्रॉपर्टीज असतील, आता या 5-6 वर्षापूर्वी घेतलेल्या प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे त्यांचा मार्केट व्हॅल्यू आपोआप वाढलेला आहे. बरोबर. त्यामुळे ती तूट तशी कव्हर होऊ शकते फक्त त्याच माध्यमातून. पण तुम्हाला काय वाटतंय किती ऍसेट असावी? थेटच बोलायचं झालं. मला त्याच्याबद्दल खरं सांगायचं तर तसा अंदाज नाहीये, पण काय म्हणतात तसं ऍसेट असल्या पाहिजेत, कारण का गुंतवणुकीचे 2-3च पर्याय असतात भारतामध्ये तरी. त्यामुळे ऍसेट हा एकदम म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट किंवा ह्या सगळ्यांमध्येच पैसे असू शकतात जर पार्क केलेले. अदरवाईज त्यांनी ते एक ह्या सगळ्या स्पॉन्सर स्कीमला एक एंड असतो, जो सगळ्यांना सर्क्युलेशन नंतर एका पॉइंटला ते थांबतं, सगळं तसं थांबलेलं असतं. ह्या 2 शक्यताच आहेत. म्हणजे पैसे किती असतील ह्यापेक्षा एक तर ते थांबलेलं आहे म्हणून ते पूर्ण थांबलेलं आहे, किंवा हे पैसे कुठेतरी अन्य ठिकाणी एक्सपेंडिचर मध्ये भरपूर खर्च झाले किंवा पार्क केलेले. हे 2 पर्याय आहेत आणि दोन्ही पर्याय एक्सप्लोर हे फक्त अर्थात तक्रारीनंतरच ते निष्पन्न होऊ शकेल. आपल्या चर्चांना त्याला फार काय म्हणजे चर्चेतून काय ते निष्पन्न होणार नाही, त्याच्यावरती अनेक आता कसं आहे, आता लोकांना मुळात म्हणजे आपण कोकण कट्टा न्यूजने वेळोवेळी याबाबतची बातमी दिली, लोकांना उत्तरच नाहीयेत. उत्तरं कोणाकडून आहेत तर कुठूनच नाही मिळणार आहेत. ह्या चर्चेचं कारणच हे आहे की लोकांना दिलासा देणं आणि एक्झॅक्ट काय झालेलं आहे, कंपनीची बूम कुठे झाली आहे, कंपनीचा फ्रॉड कसा झाला आहे, कंपनीनं काय केलं हे लोकांना माहीतच नाहीये. कारण लोकांना हेच माहीत नाही की कंपनी काय आहे, कंपनीने फ्रॉड केलं हे पण त्यांना माहीत नाहीये. कळलं का? हा मुद्दा आहे. त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या चर्चेतून निदान लोकांना कळेल की बाबा माझे एवढे पैसे आहेत, मिळतील, निदान 10 रुपयाचे 5 रुपये मिळतील, 3 रुपये तरी मिळतील, 10 रुपयातले 2 रुपये तरी मिळतील, हे किमान तरी शाश्वती किंवा मग तो एक दिलासा लोकांना मिळेल. आणि माझा एक तुम्ही पूर्ण करा, तुम्ही काहीतरी बोलत होतात, मग माझा पुढचा प्रश्न विचारतो मी. लोकांना तसंच आहे की NPID कसं असतं की तुम्ही दिलेले जेवढे पैसे आहेत तीच रक्कम तुम्हाला मिळवून देणं हे काम असतं NPIDच्या मार्फत. तुम्ही त्याची जर म्हणजे अनेकांनी कंपाऊंडिंगला टाकलेले पैसे आहेत आणि ते कन्सिडर करतील की आमचे कंपाऊंडिंगचे आणि ते पैसे सर्व मिळाले पाहिजे. कंपनीचे ट्रान्झॅक्शनच होत नव्हते, कंपाऊंडिंग हा प्रकारच कुठून आला? कंपनी शेअर मार्केटच करत नाही, तर तुमचा कंपाऊंडिंगचे पैसे मिळण्याचा प्रश्न येतो. अनेकांनी कंपाऊंडिंगला टाकलेले आहेत. म्हणजे आता आम्ही 50 लाख टाकले होते आणि ते व्हर्च्युअली त्यांनी सांगितलं आम्हाला की आता तुमचे पैसे 1.5 कोटी रुपये झाले, पण त्या 50 लाखाचं त्याने कुठे खर्च केले? खर्च करून झालेले आहेत ना. तिथे कंपाऊंडिंगचा प्रश्न कंपनीचे ते कंपाऊंडिंगचे अकाउंट्सच नाही आहेत ना कोणते, असते तर ते व्हॅलिडेट झाले असते आतापर्यंत. बरं, मला मिळतील ते जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे तेवढेच मिळतील. बरोबर. अगदी म्हणजे जो काही व्याज मिळत होता किंवा मग डबल करण्यासाठी जे पैसे पाठवलेले होते ते उर्वरित रक्कम काही मिळणार नाही. म्हणजे तुमची थोडक्यात मूळ रक्कम मिळेल एवढी तर शाश्वती मिळू शकते सध्या तरी. बरोबर. त्या रिकव्हरीतून तसं तेवढीच मिळते. म्हणजे कायदा तेवढाच द्यायला प्रयत्नशील असतो. अगदी. मला सांगा, आता ही पुढची प्रोसेस अगदी आपण थोडक्यात घेऊ. खूप मोठी चर्चा झाली आहे. आता तक्रार दाखल झाली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर आणि इतर जे 2 जण आहेत. अटक होईल, अटक झाली तर काय होईल, आणि अटक नाही झाली तर ही प्रोसेस आणि ही प्रक्रिया कशी राहील, न्यायालयापर्यंत जाईल, आणि न्यायालयापर्यंत गेली तर मग पुढची प्रोसेस कशी असणार? आता मिळालेल्या माहितीनुसार आता या सगळ्यामध्ये FIR मध्ये नवीन नावं ऍड केली जाते, म्हणजे बिझनेस पार्टनरची. आता यवतमाळमध्ये झालेल्या FIR मध्ये
समीर नार्वेकर यांचा मेवणा प्रतीक जासुदकर याचं देखील नाव ऍड झालंय आता नव्याने. अजून एकाचं नाव ऍड झालंय, म्हणजे 2 जणांची नाव ऍड झाली त्यामध्ये प्रतीक जासुदकर आणि यांचं. तिथल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरनी सांगितलं की त्यांना हजर व्हावंच लागेल आमच्या इथे, म्हणजे त्यांना सरेंडर व्हावंच लागेल, अन्यथा आम्हाला लुकआउट नोटीस आम्ही उद्यापर्यंत काढू असं त्यांनी सांगितलंय. हा एक पोलिसांचा मार्ग झाला, यंत्रणेचा मार्ग झाला. बरोबर. दुसरा मार्ग असा आहे की या सगळ्यांनी जर हायकोर्टला अपील केलं की यावेळी आम्हाला म्हणजे बेल आधी ग्रँट केली जावी, आम्ही पुढच्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन आणि ह्या सगळ्याला सपोर्ट करू, लोकांचे जे पैसे आहेत ते ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांचे पैसे पण देऊ, असं झालं तर त्या देखील मार्गाने ते सगळं विड्रॉल होऊ शकतं. पण नंतर काय होऊ शकेल की अनेक जण येतील की आमचे पण पैसे आहेत, आमचे पण आहेत, अधिकच्या एफ आय आर होतच राहतील. लोकांना पैसे पाहिजेतच. या दोन मार्ग आहेत हे. पण मग हे होईपर्यंत किती दिवस जातील असं माझं म्हणणं आहे. म्हणजे ठीक आहे, आता सगळं झालं, तक्रार झाली, गुन्हा दाखल झाले, किती जलद गतीने हे सगळं होईल असं वाटतंय? ह्या सगळ्यावरती आत्ता चाललेला स्पीड आहे तो एकदम संत आहे, कारण का गेल्या 6 महिन्यात त्यांनी होल्ड केलेलं आणि त्यानंतर ही एफ आय आर झाली आणि आता एक गुन्हा झाल्यानंतर या रेफरन्सने अनेक गुंतवणूकदार त्याच रेफरन्सने तक्रार दाखवू शकतात की आता ह्याच कंपनीने अशाच प्रकारची फसवणूक आमच्या ह्या ठिकाणी केली. त्यामुळे त्या तिथल्याच एफ आय आरच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या अनेक जिथे 20 ब्रांचेस आहेत तिथली लोक देखील करतील. किती करतील किंवा काय करतील हे मला माहिती नाही, पण आतापर्यंतच्या अशा कंपन्यांचा ज्यावेळी आपण इतिहास बघतो त्यावेळी तक्रारी होतात, लेट का होईना, एक गुन्हा दाखल झाल्यानंतर. पण तुम्ही म्हटलात लुकआउट नोटीस जारी झाल्यानंतर अटक होईल आणि मग हे प्रकरण न्यायालयात जाईल, एवढं तर होऊ शकतं? हो, न्यायालयात जाईल. एमपीआयडी मध्ये तोच विषय. एमपीआयडी हा ऍक्ट असा आहे की पुढील सगळं इन्व्हेस्टिगेशन चार्जशीट बनेपर्यंत या सगळ्यांना बेल मिळणं हे तसं शक्य नसतं. एमपीआयडी मध्ये बेल मिळत नाही. म्हणजे डीएसकेचं प्रकरण असेल, सुब्रतो रायांचं असेल किंवा मागचे तुम्हाला आजूबाजूचे अनेक प्रकरणं आपल्याला बघितली असतील मागची काही, ज्याच्यामध्ये ऍज पर एमपीआयडीच्या ऍक्ट नुसार याच्यात तुम्हाला थोडक्यात न्यायालयीन कोठडीमध्येच राहावं लागेल. बरोबर. हो, पूर्ण तपास होत नाही, लोकांची रिकव्हरी पर्यंत, केलेल्या पैशापर्यंतचा हिशोब मिळत नाही तोपर्यंत ते, आणि तोपर्यंत लोकांनाही पैसे मिळत नाही. म्हणजे जसं नाही की त्याला अरेस्ट केलं की लगेच पैसे मिळतात, हा ही पूर्ण प्रोसेस आहे. लोकांचा आधी म्हणजे लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही चुकीच्या कंपनीमध्ये गुंतवले, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळताना अगदी लगेच मिळेल हे यंत्रणा त्यासाठीच बसलेली नाहीये. तुम्ही गुंतवतानाच यंत्रणेने 10 वेळा सांगितलेलं की तुम्ही इथे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नका. ज्यावेळी महाराष्ट्राने बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटरी डिपॉझिट्स हा जो केंद्र शासनाने बनवलेला कायदा महाराष्ट्रात लागू केला, त्यावेळी आपण ऐकत असाल प्रत्येक फोन कॉलवरती आपल्याला ऐकू येत होतं की तुम्हाला असं कोण जर गुंतवणूक सेबीतनं, शेअर मार्केटमधनं डबल दुप्पट तिप्पट करून द्यायचा आमिष देत असेल तर तुम्ही त्याला बळी पडू नका. हे मला वाटतं हा कायदा पारित झाल्यानंतर, आपण आता 3 महिन्यापूर्वी आपल्याला प्रत्येक फोन केलेल्या कॉलला ऐकायला भेटत होतं. अगदी अगदी. हो, ऑनलाईन फ्रॉड. त्यामुळे शासन, हो, त्यामुळे यंत्रणा तुम्हाला प्रत्येक वेळी अलर्ट देत आलेली आहे ना. म्हणजे त्यांच्या यंत्रणा, सेबी सारख्या अथॉरिटीजने सांगितलं की हे फ्रॉड आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज सांगितलं की हा फ्रॉड आहे, गृह विभागाने चौकशी लावली, तरी देखील तुम्ही विश्वास ठेवून गुंतवलं. त्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी तरी पेशन्स ठेवावेच लागणार की सगळं झाल्यानंतरच पैसे मिळतील. अगदी तेच आहे. म्हणजे लोकांचं पण हेच आहे की जोपर्यंत डबल येत होते, दुप्पट येत होते, व्याज येत होता, तोपर्यंत सगळं एकदम छान छान सगळं सुरू होतं आणि फ्रॉड झाल्यानंतर ह्या सगळी प्रकरणं बाहेर आली आहेत. मला फक्त एक शेवटचाच प्रश्न अगदी थोडक्यात सांगा, सेबीच्या नोटीसमध्ये कोणते मुद्दे हायलाईट करू शकता? एक जे काही आहेत ते तुम्ही सांगू शकता आता. सेबी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांचा इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम असतो, ज्याच्यामध्ये ते मॉनिटर करत असतात की अशा कुठल्या कंपन्या ज्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून दुप्पट पैसे किंवा हुकमी परताव्याचं म्हणजे फिक्स इन्कम याचं जे कमिटमेंट देतात
अशा सगळ्या अनेक कंपन्या मॉनिटर करत असतात. सेबीची यंत्रणा खूप तशी त्या पद्धतीने इतर देशातल्यांपेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. तर मॉनिटर करत असतात. त्यातूनच हे त्यांना लक्षात आलेलं की अदरची कंपनी एकतर आपल्याकडे रजिस्टर देखील नाहीये, आपल्या कुठल्याच इंटरमिडिएट्स मधलं त्यांच्याकडे लायसन नाही, तरी देखील ते कमिटमेंट देतात. त्यावेळी हा इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांनी एक नोटीस काढली होती, इन्व्हेस्टर हे म्हणून, म्हणजे गुंतवणूकदारांच्या काळजीसाठी जी नोटीस काढली. त्याच्यामध्ये त्यांनी नेहा नार्वेकर, समीर नार्वेकर, स्वराज टाकळे हे TWJच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुंतवणूक स्वीकारून लोकांची फसवणूक करत आहेत. तर अशा गुंतवणूकदारांनी असं शब्दशः उल्लेख होता, या लोकांनी फसवणूक केली असं शब्दशः, असा शब्दशः तिघांचाही नावासहित आणि त्यांचा टेलिग्राम नंबर आणि व्हॉट्सअप नंबर तोही होता त्याच्यात उल्लेखलेला नोटीस आहे. हे 2022चं प्रकरण आहे, बरोबर? हो हो. अगदी धन्यवाद. आपण खूप वेळ दिलात आणि सविस्तर चर्चा केलीत आणि पूर्ण TWJ घोटाळा हा काय आहे त्या सगळ्याबाबत जी काही महत्त्वाचे मुद्दे होते त्याचं सगळं विश्लेषण होतं ते सगळे सविस्तर आमच्यासोबत मांडलात आणि चर्चा केलात. त्याबद्दल धन्यवाद पंकजजी. TWJ कंपनीत सुमारे 11,000 गुंतवणूकदार असल्याची माहिती आहे. विविध भागांमध्ये TWJ कंपनीच्या जवळपास 20 शाखा असल्याची माहिती समोर येते. मात्र गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून परतावा मिळणं बंद झालं आणि कंपनीच्या हेल्थ आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांचा 4 महिन्यापासून पगार मिळालेला नाही. कंपनीकडून सिंगापूरमधून शेकडो कोटी रुपये येणार असल्याचं आश्वासन दिलं जात असलं तरी मात्र याबाबत कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. गुन्हा दाखल झाला तर काहीच मिळणार नाही, मला वेळ द्या, मी सर्वांचे पैसे देतो, आपली गुंतवणूक मोठी आहे, अशा शब्दामध्ये बनवाबनवी आणि गोड शब्दांमध्ये सांगितलं जात होतं. TWJचं चिपळूण येथे गुहागर बायपास रोड लगत कार्यालय आहे. इंटक कामगार संघटनेच्या इमारतीमध्ये हे कार्यालय होतं. भाड्याच्या जागेमध्ये कार्यालय असताना अलिशान असं कॉर्पोरेट कार्यालय चालवलं जात होतं. मात्र गेल्या 1-2 महिन्यापासून या कार्यालयाला टाळं आहे. संबंधित इंटेक संघटनेनं हे कार्यालय TWJ कडून काढून घेत आपल्या ताब्यात घेतलंय आणि त्याला टाळं ठोकलंय. सोबतच या कंपनीचे कर्मचारी, अधिकारी यांनीही चिपळूणमधून पोबारा केला. मुंबईच्या दादर येथील टोरेस घोटाळा प्रकरणानंतर आता TWJ हा आणखी एक घोटाळा समोर आलेला असून ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्याचा सध्या तपास सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे मिळतील की नाही याबाबत अजूनही संभ्रम निर्माण झालाय. मात्र या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती आहे. तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी.